निवडणुकांबाबत शरद पवारांच्या नव्या दाव्यांना खळबळ। निवडणुकीआधी जागा जिंकून देणारी माणसं भेटली होती, शरद पवारांचं वक्तव्य। पवारांना 10 महिन्यांनी का आठवलं? राहुल यांना भेटल्यावर पवारांचा दावा कसा काय? मुख्यमंत्र्यांचा सवाल। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडीचं काय? पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची स्वतंत्र भूमिका। संजय राऊतांचं वक्तव्य। वडेट्टीवार म्हणतात, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ। पाच किलो चांदीची गदा देत आदिवासी बांधवांकडून शिंदेंचा सत्कार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अकोलेमध्ये भव्य सभा। क्रीमीलेअरच्या मर्यादेचं पुनरावलोकन होणार, ओबीसी कल्याण संसदीय समितीची शिफारस। भारतानं पाकिस्तानची 5 विमानं पाडली, भारतीय वायुसेना प्रमुखांचा सप्रमाण दावा। आमदार सुनील शिंदेंचा मुलगा अडचणीत, महिला शिवसैनिकाची उद्धव ठाकरे समर्थकांच्या विरोधात गंभीर तक्रार। वरळीतील कार्यक्रमादरम्यान उद्धव समर्थकाकडून आक्षेपार्ह वर्तन। गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सोमवारी होणार अनावरण। दोन्ही उपमुख्यमंत्रीही राहणार हजर। रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, लाडक्या बहिणींसह भावांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बहिणींना 12,000 कोटी रुपयांची ओवाळणी। पंतप्रधान मोदींच्या दिल्लीतल्या निवासस्थानी रक्षाबंधन साजरं, विद्यार्थ्यांनी बांधल्या मोदींना राख्या। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत, देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। मुंबईत लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना बांधल्या राख्या। आणि रक्षाबंधनाचा उत्साह देशभर पाहायला मिळतोय, बहिणींच्या रक्षणाचं वचन देणार बाहुराया।